नमस्कार. सकाळचे 10 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातमी आता सविस्तर पाहूयात. मुंबईमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळते. समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आता आक्रमक झालेत. भाजप विरोधात खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप पदाधिकारी आता सायबर सेलकडे तक्रार करणार आहेत. भाजपनं सहकार्य न केल्यानं निवडणुकीत पराभव झाला असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला होता. भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. समाधान सरवणकर यांनी भाजपमुळेच आपला पराभव झाला असं म्हटलं होतं. दरम्यान सरवणकर खोटी माहिती पसरवतायत असं म्हणत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि हे सगळे कार्यकर्ते आता सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. त्यांचा पराभव झालाय आणि कित्येक वर्ष म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील सदा सरवणकर साहेब हे कित्येक वर्ष नगरसेवक होते, कित्येक टर्म. तसेच कित्येक टर्म ते आमदार पण होते. म्हणजे त्यांनी नेहमीच जीत बघितलेली आहे. त्याच्यानंतर हे मला वाटते समाधान सरवणकर पण ज्यावेळेला उभे राहिले आणि ते निवडून आलेत, त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेला जीत बघितलेली आहे. त्यांनी हार ही बघितलेली नव्हती. त्यामुळे खूप वाईट वाटतं. तर समाधान सरवणकर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. त्यांनी आरोप केला होता की भाजपमुळेच आपला पराभव झाला आणि त्यांच्या या आरोपानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. हा आरोप सबसे चुकीचा आरोप करतात. ते भाजप होते म्हणून ते 2 नंबरवरती राहिले. भाजपच्या जर सगळ्या पक्षांनी त्याच्यावरती बॅन आणला असता तर त्यांचा डिपॉझिट जप्त झाला असता. हे मी तुम्हाला मतदार यादीवरनं सिद्ध करून दाखवू शकतो. स्वतःच्या अपयशाचं खापर भाजपवर फोडलं जातंय असं सावंत यांनी आता म्हटलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने समाधान सरवणकर यांनी आरोप केला होता की भाजपमुळेच आपला पराभव झाला, दरम्यान स्वतःच्या अपयशाचं खापर आता सरवणकर भाजपवर फोडतायत असं सावंत यांनी म्हटलं. काही एक भाजपची जी काही एक जुनी जी काही टोळी होती, ज्यामुळे आज लोकसभेमध्ये आपल्याला जो काही पराजय झाला या परिसरामध्ये, तसंच विधानसभेला देखील माही विधानसभेमध्ये पराजय झाला. तीच टोळी परत एक कार्यरत झाली आणि कुठेतरी महायुतीचे सर्व उमेदवार, फक्त आमचे उमेदवार नव्हे तर भाजपचे उमेदवार देखील कसे पडतील यासाठी ही टोळी काम करायला लागली.